captain. I am requesting skipper of the Nitlas cricket team captain. You send your opener batsman on the ground. आपल्या राखीव दोन सलामीर मैदानामध्ये दाखल करावं. दोन्ही संघाचा एक राखीव प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षमध्ये संपर्क साधावा. आणखी बघा चेंडूची पूर्तता करायची आहे. संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स इथे पाहतो. अंकुश पाटील, स्वामी पाटील, अरुण पाटील, प्रकाश खाडेकर, आमचे बालाराम पाटील, सोपान खाडेकर, संपूर्ण जयदीप आमचे अभिजित पाटील असतील, त्याचबरोबर युवराज, किरण पाटील, ओमकार रॉय, सर्व आमचे सहकारी खऱ्या अर्थाने नरेश पाटील असतील, परेश पाटील उद्योजक, नरेश पाटील, जगन्नाथ पाटील, संपूर्ण आमचे सहकारी, महेश पाटील, त्याचबरोबर आमचे केशव टेंबे, तर पंचाने लगेचच बघा रेडी राहायचे आहे. टाइम अलर्ट केला जाईल. हा बॉल लगेच त्यांच्याकडे जमा करून घ्यायचा बघा. चेंडू आताच आमचे एक नामवंत क्रिकेट समालोचक ओमकार शेट्टे वाकलन यांचं आगमन झालेलं आहे. समवेत जगदीश पाटील नारिवली. सामन्याकडे आपण वळूया. तर घोडचालीतील सुप्रसिद्ध एक नामवंत व्यक्तिमत्व संतोष गोंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत भाऊ मडवी आमचे परम मित्र आहेत. स्वागत आहे तुमचं. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023. आमचे आशिष यांना आम्ही पाहतो, खूप मेहनत आहे. आशिष सर्वांचं कौतुक करू. सामन्याकडे आपण वळूया. चेंडू बघा. उसडणे क्रिकेट संघ खेळतो. चलो श्रीमलंगड हा नारा मात्र गजर भक्तीचा, सोहला आनंदाचा, गजर कीर्तनाचा, सोहला आनंदाचा. उसाडणे गावामध्ये येणाऱ्या 2 ते 9 जानेवारीला राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि वलिया सामन्याकडे आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवला गेला आणि पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्री. सोन्या पावशे आणि रवी काटे ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी पहा मिळतोय. जय हनुमान नितलास टीमच्या बाजूने पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला जातोय आणि अखेरकार एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना राजेलवन वेलकम उसाटणे विपक्ष जय हनुमान नितलस. या 2 संघामध्ये आजच्या फायनल डे मध्ये पहिला सामना आपल्याला पहा मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर एकेरी धाव मिळाली आहे. रवी काटे स्ट्राईक वरती पहा मिळतो आपल्याला. गोलंदाज पॉवर प्लेचा एकमेव षटक विशाल पाटील मैदानामध्ये पाहतोय आपण. थोडासा लॉंग रन अप या खेळाडूचा पहा मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अतिशय सुंदर कट केला जातोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. या पहिल्या ओव्हरमध्ये दुसरा चौकार. ना अतिशय चांगली सुरुवात आहे. ही सुरुवात हवी होती नितलस संघाला आणि ते अद्यापर्यंत पाहिलं तर 2 चौकार रवी काटेच्या बॅटमधून एक, सोन्याच्या बॅटमधून एक चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस चांगला चेंडू होता. ऑन साईडला खेळा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मात्र एकेरी स्वरूपाची मिळत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला सामना आहे. 2 संघ एकाच कॅलिबरचे, एका ताकदीचे ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे सोन्या पावशे, दुसरीकडे रवी काटेला पाहतोय ज्याने बरीच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलाय आणि आज सुद्धा तोच दमकाम.
यावेळेस फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल आउट ऑफ पार्क दणदणीत षटकार सोन्या पावशे कोण विसरेल्या फलंदाजाला 2-3 दिवसापूर्वीच देवीच्या पाडा येथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो राहिला आणि बाईक मिळाली आणि यावेळेस चांगला खेळ करत असताना एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. त्या पहिल्या षटकाच्या चोरावरती बिनबाद 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. चांगला स्टार्ट झालाय यावेळेस नितलास टीमचा. तर सन्मान्य मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. रोशन शेठ मडवी उसाडणे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे दमदार ऑर्गनायझर मयूर भंडारी उसाडणे यांचं आगमन झालेलं आहे. जानुमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आणि धनाजी काठे नितलस आपण यावं बघा. स्वामी पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात, यावं आपलं स्वागत आहे. तर इथे संतोष शेठ गोंदली घोडचाल आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि भाऊ मडवी बघा संतोष शेठ गोंदली यांच्या वतीने स्पर्धेसाठी 4001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही जानुमान मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. तर पहा प्रत्येक टीमला ऑर्निंग आहे की 4 षटकं आहेत. 3 षटकं फेकण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा अवधी असेल. जर 3 षटकं फेकण्यासाठी 15 मिनिटापेक्षा जास्त अवधी घेतला तर एक फिल्डर आतमध्ये येईल. हे लक्षात ठेवा. सर्व टीमला ही वॉर्निंग आहे. त्यामुळे आपण कसा खेळ करायचा हे पहा. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे धावा आल्या 17. 2 चौकार एक षटकार आला. विशाल पाटील थोडासा महागडा ठरलाय कारण पॉवर प्लेचं षटक होते. दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटीलचा वापर केला गेलाय. राजवलन एलकम उसाटने विपक्ष जे अनुमान नितलस सोन्यार स्विच इट केलं जात आहे. फटका चांगला आहे. खेळाडू कोणताही नाही आहे मात्र चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री पार चौकार. ही रन मशीन आहे नितलस टीमची कारण गेली सातत्याने धाबा आणि धाबाच त्याच्या बॅटमधून येतात. छोटा पॅक बडा धमाका. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅपमधील ओढ शॉट सुपर अतिशय चांगला फटका देखणा प्रेक्षणीय विलोभनीय आणि आणखीन एक चौकार सोन्याच्या बॅटमधून. काय फटकेबाजी होते. प्रेक्षकांचं मन जिंकलं जातं या फटक्यानी. पहिला थोडासा आउटसाइड ऑफस्टिकचा चेंडू होता जो 3 फिल्डर कीपरच्या माग्यात अगदी गॅपमधून वेगाने चेंडूला पाठवलाय. थर्डमॅनच्या दिशेला चौकार मिळत असताना लागोपाठचे 2. यावेळेस विकेट केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. उत्तुंग षटकार. मी अगोदरच सांगितलं की छोटा पॅक बडा धमाका आहे आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आणि धावाच पाहायला मिळतात. का आपण एवढा चांगला बॅट्समन आहोत याचं उत्तर देत असताना आपला व्यासपीठावर सन्मान्य रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे सरचिटणीस आमचे परममित्र दशरथ मात्रे साहेब आसोडगाव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय कारण ही स्पर्धा ही भारतीय जनता पार्टी. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट आले. थोडासा दिलासा मिळालाय बेकम उसाटणे टीमला कारण बऱ्याच कालावधीनंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीला आक्रमक पवित्र घेतलाय दोन्ही फलंदाजाने. खास करून सोन्याच्या बॅटमधून सातत्याने धावा चौकार षटकार चारही बाजूला मात्र अतिशय चांगले फटकेबाजी त्याच्या वतीने होत असताना यावेळेस सोडून दिला चेंडू. पंच रवी पाटील सर इशारा करत असताना वाईट बॉल. एकेरी धावसंख्येने स्कोर कार्डवर पाहिलं तर 32-32
32 धाबा स्कोर बोर्डवरती लावल्या गेल्यात. रिवाज पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले मात्र तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. अतिशय वेगवान फटका होता मात्र फिल्डर अगदी सीमारेषेवरती पाहायला मिळाला, त्यामुळे येथे एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना अतिशय चांगला स्टार्ट. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आल्या, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये सुद्धा आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सागर पाटील गोलंदाजी मार्कवरती हातवारे करत असताना आपल्या फिल्डरला की आता एखादा तरी ब्रेक थ्रू मिळवणे फार गरजेचं आहे. अशा वेळेला पाहिलं जाईल की एखादा ब्रेक थ्रू मिळेल का. रवी काटे स्ट्राईकवरती, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला पहिल्याच बॉलवरती. 5 या धावसंख्येवरती खेळत असताना आताचा बॉल उडून देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फिल्डर होते मात्र फिल्डरच्या अवकाशाच्या बाहेर, चेंडू मात्र सीमा पार, षटकार. अतिशय चांगल्या प्रकारे बघा किती दमदार संगीत आपण ऐकलं की रायगडावर हर्ष दाटला सनई चौगडा झडे, शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. तर यानंतर दुसरी लढत असणार आहे पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक विपक्ष आपण पाहतो श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला ऑफिशियली कॉल असणार आहे की नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधावं. चला कोणताही वेळ न करता दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग मध्ये ब्रेक टॉस करणं फार महत्वाचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बील 22 धाबांचं षटक आलं, त्यामुळे आता धाबाच आणि धाबाच पाहायला मिळतात आपल्याला. 4 षटकांचा सामना आहे. तर स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाड्याचे आदर्श संघनायक अनिल ढोपरी यांचं आगमन झालेलं आहे. अनिल ढोपरी यावं आपण व्यासपीठावर. आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत स्वागत आहे. संकेत पाटीलला पाहतोय आपण, तिसरं षटक घेऊन आलाय टीमच्या वतीने. सोन्या पावशे स्ट्राईक वरती आहे. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना करतोय तो की कोणत्या ठिकाणी फिल्डर ठेवल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप, पंच जावीद परिसर इशारा करत असताना व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल अवांतर स्वरूपाने. पहिला वाईट या ओव्हरमध्ये संकेत पाटील ने फेकला गेला. तब्बल 40 धावा स्कोर बोर्डवरती. 20 सरासरी पाहा मिळतं. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 सरासरी प्रति षटकामागे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या बेस नाही आहे. चांगला चेंडू होता, अत्यंत वेग चेंडूचा पाहिला आणि डॉट बॉल. पहिला चेंडू खराब, त्याच्यानंतर डॉट येत असताना 4 षटकांचे सामने आहेत हे लक्षात ठेवा आपण. सर्व टीमला मात्र आज कोणत्याही टीमला जास्त वेळ दिला जाणार नाहीये. अतिशय चांगला बॉल होता. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना चांगलं षटक एखादं येणं गरजेचं आहे उसाटणे टीमच्या बाजूने, किंवा एखादा ब्रेक थ्रू जरी मिळाला तरी सुद्धा थोडासा दिलासा मिळेल तो टीम उसाटणे संघाला. मात्र तशाच काहीशा शोधत आहे उसाटणे संघ, कारण सुरुवात फार चांगली झाली आहे या नितलस टीमची. बॅटिंग ऑर्डरमध्ये पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आहेत अगदी गॅपमध्ये आणि या प्यारेलाल षटकार पाहायला मिळतो. रवी काटीच्या बॅटमधून दुसरा षटकार. एका बाजूला सोन्या तर दुसऱ्या बाजूला रवी. आक्रमणाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना सागर पाटील आल्यात बातचीत करत असताना संकेतची की आता कशा प्रकारे आपल्याला एखादा ब्रेक थ्रू तरी मिळाला पाहिजे, कारण धाबांची गरज आहे. लक्षात ठेवा सामना स्पीडअप करा. 15 मिनिटं आहेत. 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. त्याच्यानंतर जास्त वेळ झाला तर एक फिल्डर
जो सर्कलमध्ये लावायला लागेल, म्हणजे बाहेर 4च राहतील. हा, फक्त 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे. आमचे आयोजन कमिटी आहे या ठिकाणी. पहा किती बारीक लक्ष आहे अंकुशदादा पाटील यांचा. पूर्ण कमिटी मेंबर्स या ठिकाणी प्रत्येक सामन्यावरती लक्ष ठेवून आहेत, कारण वेळेला महत्त्व देत चला आपण. वेळेवरती या आणि वेळेवरती खेळा. चेंडू गेलाय तो डॉट या षटकामध्ये पाहतोय. दुसरा चेंडू डॉट. षटकार आल्यानंतर पहिला या अपरकट खेळण्याचा प्रयत्न वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला पाठवलाय सीमा पार. रवीच्या बॅटमधून चौकार. फिफ्टी कंप्लीट झाली. 51 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना लावल्या गेल्या त्या नितलस टीमच्या बाजूने. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, अतिशय चांगला शॉट आणि पुन्हा एक षटकार की चौकार. पंच यस चौकार. पहा त्या ठिकाणी पाहावं लागेल प्रेक्षक वर्ग आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. चौकार आहे. 4 धावा आहेत. अगदी सीमारेषा नजीक पडल्यानंतर थोडासा गेलाय तो बाउंड्रीच्या बाहेर. बघा इथे चौकार घोषित करण्यात आलेला आहे. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. प्रसाद हनुमंते साहेब, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी संयोजक, सोशल मीडियाचे पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर उमेश वनगे साहेब, पनवेल शहर ओबीसी सेलचे चिटणीस यांचं व्यासपीठावर आगमन आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी सुद्धा पाहतो या ओव्हरमध्ये विकेट तर मिळाली नाही आहेत, मात्र 2 चौकार 1 षटकार टोकत असताना पाहिलं आपण. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22, तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा. एकूण धावसंख्या पाहिली तर 55 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावली गेल्या. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज जितेश मडवीला पाचारण केलंय. अद्याप एकही विकेट मिळाली नाहीये. विकेटच्या शोधात असेल टीम मुसाटणे संघ. काय आक्रमकतेने सुरुवात झाली या नितलस टीमची फलंदाजी करत असताना. सोन्या यावेळेस मात्र फटका हवेत खेळात. फिल्डर नाहीये. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सपार. काय बॅटिंग करतोय सोन्या आणि दुसरीकडे रवी आक्रमकतेने सुरुवात करत असताना पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती ठोकलाय तो षटकार. 12 बॉल 34 या धावसंख्येवरती खेळत असताना सोन्याला पाहतोय. दुसरीकडे रवीने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा उडून द्यायचा होता. शॉट चांगला आहे. डीपिश कबरला फिल्डर आहेत, मात्र तोपर्यंत दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जातोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगला ताळमेळ पहा मिळतोय या 2 खेळाडूमध्ये. अतिशय चांगला समय सूचकता पहा मिळतोय. 63 रन बनवल्या गेल्यात अद्यापर्यंत. त्यामुळे अद्याप एकही विकेट मिळाली नाही आहे. चौकार षटकार असंच काहीसं चित्र राहिलंय सातत्याने या 4थ्या षटक मार्गस्थ असताना. पुन्हा एकदा लेटकट खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपला जातोय. अतिशय सुरेख कॅच आणि अखेरकार सोन्या पावशेच्या खेळीचा होतोय तो अंत. पहिला विकेट. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा.
जगदीश पाटील, आता जो फलंदाज बाद झाला सोन्या पावशे, खऱ्या अर्थाने या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. नितलस गावाचा अपकमिंग हा यंगस्टार आहे. खऱ्या अर्थाने एक टॅलेंटेड फलंदाज आहे निश्चित स्वरूपात. खूप मोठा एक आक्रमक फलंदाज म्हणून अतिशय कमी वयामध्ये त्याच्याकडे बघितला जातो. तर निश्चित चेंडूचा विचार केला तर ऑफ ब्रेक चेंडू फेकला या गोलंदाज जितेश मडवीने आणि त्याच्यावरती मात्र विकेट मिळाली. जो बॅकपट पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा होता अगदी सरळ झेल त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठे का होईना थोडासा दिलासा मिळाला या उसाटणे टीमला. नवीन फलंदाज तेजस मात्रे मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला फटका, झेलपासून थोडेसे दूर राहिल्यात मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या गेल्यात. विकेट मिळाल्यानंतर या 2 धावा पाहायला मिळाल्या आणि एकूण धावसंख्या 65च्या घरामध्ये पहा मिळतोय आपल्याला. अत्यंत चांगली सोन्याचा विचार केला तर सोन्याने एकूण 36 धावसंख्येचं योगदान दिलं. 14 बॉलमध्ये 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो डॉट, 1 मोर डॉट डिलिव्हरी आणि आता या षटकामध्ये चेंडू शिल्लक पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, 1 टू गो, लास्ट डिलिव्हरी. अतिशय चांगली धावसंख्या पहा मिळतं आपल्याला. स्कोर कार्डवरती पाहिलं तर फार मोठी या 4थ्या ओव्हरमध्ये धावसंख्या पहा मिळते आपल्याला जे अनुमान नितलस टीमची. फटका चांगला ऑन साईडला केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी स्वरूपाची धाव, दुसरीचा कॉल आहे मात्र तोपर्यंत विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आले आहे. रवी काटे मात्र शेवटच्या चेंडूवरती रनआउट स्वरूपामध्ये बाद झालाय आणि अखेरकार 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना ज्या अनुमान नितलस टीमने बनवल्या 66 धावा. तर थँक्स. इथे नाणेफेक केली जाणार आहे. प्रथमतः नाणेफेक करण्यात ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघ नाणेफेक करण्यासाठी इथे दशरथ मात्रे साहेबांना आमंत्रित केलेले आहे. रायगड जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस त्यांच्या समवेत प्रसाद हनुमंते सर या आपण आपल्या शुभास इथे नाणेफेक केली जाणार आहे. 2 क्रिकेट संघ अतिशय मातबर पालेश्वरी पालेबुद्रुक संघनायक नाणेफेकीसाठी याच्या बघा. नाणेफेक इथे केली जाणार आहे. तर नाणेफेक इथे दशरथ माते साहेब रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे सरचिटणीस आहेत. प्लीज कॉल दी टॉस. बघूया टॉस का बॉस, टॉस का बॉस. इथे नाणेफेकीचा कौल शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. धनेश नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः निर्णय का असणार तुमचा? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. सामना खऱ्या अर्थाने आता जी लढत जिंकेल तो आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पात्रता फेरीचा खऱ्या अर्थाने एक ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. म्हणजे एकंदरीत ही लढत तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत मोस्ट इम्पॉर्टंट आहे? आम्ही एक पायरी पार करत आलो. आता ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि फायनल पर्यंत जाण्याचा. प्रतिस्पर्धी पालेश्वरी क्रिकेट संघाने सुद्धा 2 मॅचेस सामने जिंकलेले आहेत. चांगला परफॉर्मन्स राहिला, तुमचा चांगला परफॉर्मन्स राहिला. काय सांगशील त्या संघाबद्दल? संघ चांगला आहे, चांगली फाईट होईल. खूप खूप थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकले नेरे क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला. मान्यवरांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. दशरथ मात्रे साहेब असुरगाव की एक उदांत यांचा सन्मान केला जाईल. दशरथ मात्रे साहेबांचा रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलच्या सरचिटणीस एक उदांत विचार आचार सरणीच्या विचारधारेतून सद्गुणांचे पैलू पाडत पाडत मनुष्य घडतच नसतो तर अनेकांना घडवण्याचा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे एक दमदार युवा नेतृत्व सन्माननीय दशरथ मात्रे साहेबांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे आयोजक इथे पाहतो अंकुश पाटील यांच्या शुभासे सन्मान केला जात आहे. त्यानंतर आदरणीय प्रसाद हनुमंते सर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया जे संयोजक आहेत त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून अंकुश पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. तर यानंतर संतोष गोंधळी यावं आपण. संतोष गोंधळी आणि भाऊ मडवी. तर उमेश वनगे यांचा सन्मान इथे केला जाईल. उमेश दादा वनगे जे खऱ्या अर्थाने पनवेल शहर ओबीसी सेलचे चिटणीस आहेत त्यांचा येतोची सन्मान
आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे। यानंतरचा सन्मान असेल संतोष दादा गोंदली। खऱ्या अर्थाने बघा, जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे आमची दोस्ती, क्रिकेटवर प्रेम करणारे संतोष गोंदे साहेबांचा इथेचे सन्मान आयोजक आमचे प्रकाश खाडेकर, स्वामी पाटील, अभिजित पाटील, किरण पाटील आमच्या सोपान आहेत, यांच्या शुभास्ती केले जात आहे। भाऊ मरवी आपण यावं आणि सन्माननीय आदरणीय धनाजी काडे साहेब या आपण आपला सन्मान केला जाईल। धनाजी काडे साहेब आपण यावं। धनाजी काडे साहेब वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती भक्त जना। खऱ्या अर्थाने हे वारकरी संप्रदाय भाग्यवंत आहोत आपण। 2 तारखेला राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा उसाडण्या गावाच्या नारायण फाट्यावर आयोजित केलेला आहे। रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील असंख्य भाविक त्यामध्ये सक्रिय होणार आहेत। हरिनामाचा गजर प्रकाश दादा खाडेकर आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे। त्यानंतर धनजी काटेंचा सन्मान तत्पूर्वी वली आमचे नामवंत क्रिकेट समालोचक ओमकार शेट्टे, मॅन फ्रॉम वाकला। थँक्यू सो मच। तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात मात्र आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराने आगाज केला जातोय आणि आवाज आपण ऐकू शकाल, ज्यांचा आवाज नेहमीच दमदार राहिलाय आणि बरेचसे प्रेक्षक ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात असे नामवंत समालोचक ओमकार शेट्टे यांचा आवाज आपल्याला खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये ऐकायला मिळेल। थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर, महागुरु MD गडगे सर। पहिला बॉल षटकार लॉंगॉनच्या बाहेर टीट फॉर टॅट, दुसऱ्या बॉलवरती यॉर्कर कमबॅक गोलंदाजाचं। सुना है समंदर को आज बड़ा गुमाना है, उधर ही ले चलो कश्ती जहां सोनिया पावशे रवि काठे के बाद तूफान फिर एक बार। वेलकम उसाड़ने के लिए संकेत पाटिल और सागर पाटिल इस नाम का लॉट करा है। टार्गेट भरपूर मोठं सेट झालंय, बट ज्या अनुषंगानं खेळपट्टी खेळतीये, पाटा विकेट आहे, फ्रंटलाईट्स इतक्या चांगल्या आहेत की जणू काही डे क्रिकेट खेळतोय असा अनुभव तुम्हाला मिळेल, कारण मैदानाच्या नावामध्ये सगळं काही दडलंय। मिनी वानखेडे वल्लभ, वेलकम ऑल ऑफ यू। आयुष्य छान आहे, थोडं लहान, पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे। स्वराज्याची राजधानी रायगड आणि रायगडच्या क्रिकेटला माझा मानाचा प्रेमाचा जय शिवराय। आज अंतिम रात्र, मागचे 4 रात्री जे क्रिकेट आपण पाहिलं ते अनप्रेडिक्टेबल आणि अनबिलिव्हेबल राहिलं, कारण स्पर्धा तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टी वल्लभ व जहनुमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित हॅट्रिक आमदार एक युवा नेतृत्व बोले तैसा चाले अर्थातच प्रशांतजी ठाकूर साहेब आणि त्यांच्या कार्याला सलाम ठोकणारा हा वल्लभ गावाचा मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा जिंकणारी टीम सुपर 4 मध्ये जाईल। सुपर 5 स्टार 5 2 बॉलमध्ये आलेत रन्स 4, पहिल्या बॉलवरती आला षटकार, 3 बॉलमध्ये 10, टार्गेट 67चं। वरच्या ज्या 7 धावा आहेत ना त्या मैदानावरती पॉवर प्लेमध्ये कव्हर करण्याचा मनसुबा ठेवावा लागेल। बॅटिंग करताना संकेत पाटील, सागर पाटीलला ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए, पूर्ण नितळस गाव सध्या एकच टॅगलाईन म्हणतंय, हमें सोनिया पावशे की बल्लेबाजी की सिर्फ एक झलक चाहिए। द रियल डायमंड ऑफ MIDC टेनिस बॉल क्रिकेट का बॅटिंग करत होता सोन्या, त्याच्या नावामध्ये सोनं आहे, 24 कॅरेटचं सोनं आहे, अगदी हॉलमार्क सोन्या पावशे। लाईन चेक केली जाईल, जावेद फरीद सरांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन स्कोर कार्डवरती जोडली जाते, अतिरिक्त धावेनं धावफलक मैदानावरती पुढे जात आहे। 11 ऑन बोर्ड, इथे येणाऱ्या 2 बॉलमध्ये कमीत कमी 8 शोधायच्यात, 67चं लक्ष आहे। 24 बॉलमध्ये कमीत कमी 8 षटकार मैदानावरती मारायच्यात। बॅटिंग करताना टीम राज 11 वेलकम उसाटणे, यॉर्करनं केला पलटवार, मिड ऑनच्या अगदी बाजूला बॉल ट्रॅव्हल झालाय, शॉर्ट मिड विकेट वरनं डायव्हर्ट होतं, मिस फिल्डिंग झाली आहे आणि 2 रन्स या ठिकाणी पाहायला मिळतात। चुकांमधनं इम्प्रूव्हमेंट करावी लागेल टीम नितळसला। रवी काठेनं जी बॅटिंग केली आज ती देखील लाजवाब होती, चांगले खेळले आज। ओपनिंग 36 आल्या सोन्याच्या बॅटमधनं, 17 आले फलंदाज रवी काठेच्या बॅटमधनं, टार्गेट 67चं, 5 बॉलमध्ये आतापर्यंत आलेत रन्स 13, एखाद्या षटकाराला 20 धावा, 19 धावा तिथपर्यंत जाऊ शकते। व्हाईट बॉल, आता 20 बनतील, 14 झालेत, मोठ्या फटक्यानं फिनिश करण्याचा प्रयत्न टीम या ठिकाणी नक्की करेल।
राज 11 वेलकम उसाटणे. जर हा षटकार आला रिक्वायर्ड रन रेट 16च्या खाली येऊ शकतं आणि इथे एक चांगला बॉल जर गोलंदाज अविनाश म्हात्रेनं टाकला तर दबाव 18 रिक्वायर्ड रन रेटचा टीम नितळस मैदानावरती बनवू शकते. चांगला बॉल, फटका देखील तितका चांगला होता. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ ला फील्ड त्या ठिकाणी सेटअप. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा झालेत 15,67,000 आणि रिक्वायर्ड रन रेट 17.33 वरती जाऊन पोहोचलाय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 52 करायच्यात. हे प्रेझेंटेशन बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. आज अनेक सारे दिग्गज व्यक्तिमत्व येताना दिसतील. आदरणीय अंकुशदादा राम पाटील, स्वामी पाटील, बाळाराम बामा पाटील, अगदी अशा अनेक साऱ्या दिग्गज आयोजकांच्या स्वप्नातनं साकार झालेली वाटचाल परंपरेची, वाटचाल विश्वासाची, वाटचाल वलभ गावाच्या क्रिकेट सोबत असणाऱ्या मिनी वानखेडेच्या मैदानावरती नेहमीच रंगलेल्या अनेक साऱ्या दिग्गज आयोजनांची आणि आज या सगळ्यांच्या स्वप्नातनं साकार झालेला आमदार चषकाचा अंतिम सोहळा. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. तर थँक्स ओमकार. इथं पाहतो स्पर्धेसाठी जी 2 व्हीलर्स बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे 7-12 ढाब्याचे मालक अल्पेश भोपी नितलस यांच्या वतीने जे हनुमान नितलस क्रिकेट संघाला ते शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. फटका चांगला आहे, क्वालिटी शॉट. सोन्या पावशे स्वागत झालंय चौकारानं. ईट का जवाब पत्थर से लढाई करायला तयार आहे टीम. राज 11 वेलकम उसाटणे. चौकारानं स्कोर फ्लाय झालाय. धाव फलकावर 19 ऑन बोर्ड. बदमायच्यात 67. बॉलिंग ट्रॅक वरती सोन्या तयार आहे. पहिल्या षटक तुम्ही 4.5 मिनिटांमध्ये टाकलं. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 ओव्हर्स मैदानावरती टाकायच्यात. ओव्हर द विकेट. इथे लाईन चांगली आहे. गुडलेन स्पॉट वरती पीच झालाय. पडल्यानंतर आत आलाय. सोन्या पावशे कसा बॉलर आहे. इन स्विंगर आउट स्विंगर फिंगर रोल करून बॅटर्सला थांबवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. मॅच एन्जॉय करतात मैदानावरती. एक आदर्श खेळाडू. अनेक वर्ष ज्या नावानं उसाटणे गावाच्या क्रिकेटला सजवलं अनिलदादा ढोपरे आणि त्यांच्या सोबतीनं रोशनदादा मडवी या आपण मंचावर आपलं देखील स्वागत. मिडॉनला बॉल तयार. क्षेत्ररक्षक उचलायला एक सिंगल लॉंग ऑन पर्यंत पोहोचताना मिळाली आहे. धावफलक धावफलकावरती आहे आतापर्यंत 20 20 धावा धावफलकावर बनवायच्यात मैदानावरती. 67 अजूनही बाकी आहेत. 47. संकेत पाटील आतापर्यंत सर्वच्या सर्व बॉल फेस करताना दिसलाय. फायनली स्ट्राईक मिळाली आहे सागर पाटीलला आणि स्ट्राईक वरती आल्यानंतर केलंय आक्रमण. बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर येतोय. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रकाश कानाकर यांचे सुपुत्र यावं आपण व्यासपीठावर. संजय लक्ष्मण पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. आणि नितलस गावातील अनिल पावशे यांचं इथे आगमन झालेलं आहे. अनिल पावशे यावं आपण व्यासपीठावर. आपले स्वागत आहे. धावफलक 6 फ्लाय झालंय. संघर्षाचं बिगुल इथे देखील वाजलंय. 4 मध्ये आलेत 11 आणि तदनंतर यॉर्कर आणि फॉर्मॅट. हा आयडल बॉल आता झालाय ओव्हर थ्रो. रनआउटचा कॉल. डेंजर एंडला धावतो आहे आणि कदाचित पोहोचलाय. थर्ड अंपायर क्लोज कॉल. आता जाईल निर्णय पीटीसी टेक्निकल टीम कडे आणि स्कोर कार्ड वरती रन 26. त्यामध्ये सिंगल ऍड केली जाईल की विकेट मिळेल. मैदानावरती बॅटिंग करताना आपण पाहताय या ठिकाणी धक्का उसाटणेला की सांघिक यश टीम मैदानावरती नीत असला. तर लक्ष्मणदादा पाटील वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. नारायण खाडेकर वल्लभ व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे. बलराम पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज अनेक सारे व्यासपीठावरती मान्यवर येताना दिसतील. अंकुशदादा पाटील, स्वामी पाटील यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवार आज वल्लभच्या ऐतिहासिक मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश पावशे यांचा सन्मान इथे केला जाईल. मुकेश यावं आपण. मुकेश पावशे या. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. नाव घेतल्यानंतर याच आपण. बलिराम अंबा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. मुकेश यांचा सन्मान इथे केला जाईल. आयोजक स्वामी पाटील यांच्या शुभ हस्ते. वोट टू कॉमेंट्री बॉक्स.
वेलकम उसाटणे सध्या मैदानावरती खेळतीये. टार्गेट आहे 67चं. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून नॉट आउट एक सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक 1ने पोहोचेल. धावफलकावरती 27 या आकड्यावरती अजून करायच्या 40. मैदानावरती बॉल शिल्लक आहेत. आपण इथनं पाहताय 13 बॉल 40 धावा. आपण म्हणालो ना वरच्या ज्या 7 रन्स आहेत त्या उसाटणे कशा प्रकारे कव्हर करेल त्याच्या अवतीभोवती ही मॅच चालणार आहे. कारण 60 एक ॲव्हरेज स्कोर पकडून चाला आजच्या रात्रीमध्ये तुम्ही. कारण आज मॅचेस क्लोज आहेत. रफ अँड टफ मॅच असतात. अंतिम बॉल बाकी. ओव्हर नंबर 2 मधला सोन्या पावशे त्याच्या ठिकाणी तयार आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज झालाय संकेत पाटील ज्यानं चांगली बॅटिंग केली आहे. 1 षटकार 1 चौकार आलाय. तरी देखील जे त्याचं स्ट्राईक रेट आहे या मॅच मध्ये जसं हवं तसं नाहीये. इम्प्रूव्ह करावं लागेल. फटका ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिल्याच टप्प्यावरती उचलला रनआउटची संधी. आता कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद. धक्का पहिला संकेत पाटीलच्या नावानं. टीम राज 11 वेलकम उसाटणेला आणि सांघिक यश मिळतंय मैदानावरती. आपण पाहताय टीम जय हनुमान नितळसला. आजच्या रात्रीमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्ही ऐकू शकाल. एक अतिशय शांत संयमी आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर आपल्यासोबत जोडले जातात. या स्पर्धेमध्ये भरपूर मोठं योगदान आहे संदीपजी पाटील सरांचं. 2 षटकं संपली आहेत. 28 धावात आणि त्या सोबतीनं आवाज आज नारिवलीचा तुम्हाला ऐकायला मिळेल. जगदीशजी पाटील सरांचा आणि या विभागातील रियल 1 साइड हिरो महागुरू MD गडगे सरांना आज आपण मंचावरती सत्कार सोहळा करताना पाहणार आहात. तर सन्माननीय मुन्नाबाई सुरते एकच राई मुन्नाबाई बिचुंबे यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 39ची गरज. न्यू बॅटर मैदानावरती आलाय अनिकेत ढोपरी. उसाटणे म्हटलं की अलीकडच्या काळात ट्रेंडिंग मध्ये असतं. क्रिकेट जगतातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक याच उसाटणे गावानं दिलाय. आदरणीय योगेशदादा मडवी हितेंद्रदादा मडवी यांच्या माध्यमातून पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ मरावे परी कीर्तिरूपी उरावं हे ज्या नावानं आज त्या परिसराला अंबरनाथ तालुक्याला शिकवलं असं अंबरनाथ तालुक्याचं एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व स्वर्गीय रामचंद्र मडवी त्यांच्या आठवणी खातीर मागच्या अनेक वर्ष तो क्रीडा सोहळा आपण सातत्यानं पाहत आला. इथे करायचं संघर्ष. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तिहा तो क्या मजा है सिनेमा. तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. फाइट टू फिनिश, फाइट टू प्रेस्टीज. आणि जिंकायचं आहे तर रडायचं नाहीये, लढायचं आहे. कारण लढाल तर जिंकाल आणि हारलात तरी मैदानावरती डंका तुमच्या गावाच्या नावाचा वाजवाल. 12 बॉल 38. रनवे रिदम मध्ये मस्टेक. DJ SDC आज आपल्या सोबत. अर्थातच रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातीलच नाही पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती डीजेची परिभाषा बदलावून टाकणारी जोडी DJ सँडी आणि सूरज आपल्या सोबत. फुल टॉस बॉल. टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग ऑनला चाललाय बॉल. मेल फक्त एकच धाव. 12 बॉल 38ची गरज. तुम्हाला फुल टॉस मिळतोय तर इथनं मॅच ऑन करायची होती. फलंदाज सागर पाटीलला नाही जमलं. अनिकेत येईल स्ट्रायकर एंडला. समीकरण बदलेल. प्रत्येक क्षणाक्षणाला मॅचचं थर्रार अजूनही जिवंत आहे. बट एक चांगलं षटक मैदानावरती जर का जय हनुमान नितळस टाकतीये जे 15 पेक्षा कमी धावायचं असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये 22 पेक्षा जास्त धावा मैदानावरती शिल्लक राहतील आणि कदाचित त्या पुरेशा असू शकतील. ओव्हर द विकेट. अनिकेत साठी फुल टॉस. स्क्वेअर लेग अंपायर कडे नजर लागली आहे. कॉल केला जाईल. बीमर साठी थर्ड अंपायरची मागणी होतीये जरूर. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय 4 आणि जाऊयात PTC टीम कडे आणि निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. 4 की 6 फायनल डिसिजन आता जावेद फरीद सर आपल्यापर्यंत पोहोचवतात. हा षटकार ऍड झालाय बट षटकारासोबत अजून एक फ्री आहे का ते देखील आपल्याला पाहायचं.
लक्ष लागल्या मैदानावरती. डिसिजन कोणाच्या बाजूनं जाणार. वॉर रूम मध्ये पूर्ण या ठिकाणी आमची मॅनेजमेंट टीम उपस्थित आहे. आमच्या थर्ड अंपायर्स उपस्थित आहेत. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक लेजंडरी अंपायर सुनीलजी पाटील सर आपल्या सोबत आहेत. आणि हा फेअर बॉल आहे आणि त्याच्यावरती आला षटकार अनिल ढोपरीच्या बॅटमधनं. ही मॅच जर त्यानं जिंकून दिली ना तर आज प्रत्येक जण मैदानावरती म्हणेल अनिल ढोपरी या नावानं देखील क्रिकेटच्या जंगलातील वाघ आपल्या घरामध्ये पळलाय. आणि आज त्याला डरकाळी फोडायची आहे मैदानावरती. टीम जहानुमान नितळसच्या विरुद्ध. ओव्हर द विकेट. फटका हा देखील चांगला आहे बट लॉंग ऑफला फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि जय हनुमान नितळसनं केलाय कमबॅक. विकेट मिळतीये नंबर 2 आणि फलंदाज बाद होतोय. राजपावशेला पहिली सफलता. धक्का दुसरा. टीम वेलकम उसाटणेला. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. विकेट जातीय मैदानावरती. अनिकेत ढोबरीची मोठा धक्का मैदानावरती लागलाय. टीम उसाटणीला. अजूनही एका बाजूला सागर मैदानावरती उभा आहे. संकेतनं बॅटिंग केली मैदानावरती. 10 चेंडू 19. जिथे 24 बॉल 67 चेस करताय तिथे स्ट्राईक रेट कमी होता. स्वामी पाटील आज प्रत्येक गोष्टीवरती अगदी बारकाईने सगळ्यांचं लक्ष. एक हँडसम पर्सनॅलिटी या विभागाची. आज ड्रेसिंग हार्ड. आज स्वामीकडे पाहिल्यानंतर प्रत्येक जण म्हणेल अपने जैसा हार्ड दूसरा कोईच नाही आहे बॉस. वाईट सिंगल 6 विकेट. सगळं काही या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग करतो राजपावशे. फटका इनफिल्डच्या वरनं काढला. मिनी वानखेडे. आउटफील्ड भरपूर फास्ट आणि बॉल चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला बीट करून सीमा पार 4. नेक्स्ट मॅच छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे ब त्यांना फाईट करेल पालेश्वरी पाले बुद्रुक. वेलकम दोन्ही टीमचं. ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. कुठेही जाऊ नका. मॅच रंगेल. बॅटच्या समोर इनफिल्डच्या वरनं पाठवायचं जरूर होतं. झाली मिसफिल्ड. 2 मिळतील आणि सेकंडचा कॉल आणि 2 कंप्लीट देखील आहेत. 2 धावेच्या मदतीनं दबाव अजून वाढलाय. तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. कारण लक्ष 12-40 तुम्हाला चेस करायचं होतं. आता रिक्वायर रन रेट 21.43 वरती जाऊन पोहोचलंय. 2-1-4-3 या रिक्वायर रन रेटनं मैदानावरती बॅटिंग सध्या करायची आहे. 21.43 सध्या ही रिक्वायर रन रेटला बॅटिंग करणाऱ्या टीम समोर स्कोर जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आपण पाहतात 43. ज्या 60 रनची चर्चा आपण करत होतो. एक्स्ट्रा ज्या 7 धावा मैदानावरती आल्या त्या अजूनही टेन्शन देत आहेत. बट मॅच संपली नाहीये. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल. अंतिम बॉल अंतिम रन बनत नाही तोपर्यंत जिंकणार कोण हे सांगणं ऑलवेज डिफिकल्ट आहे. हाफ ट्रॅकर. फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्वालिटी शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं बॉल पाठवलाय. हॅरिस रॉफच्या विरुद्ध विराट कोहलीनं मारलेला षटकार. त्याची आठवण काही काळ जागी व्हावी आणि मॅच मध्ये ज्वलंतपणा निर्माण राहावा. पाण्याची मागणी केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 48. बॉल शिल्लक 6. रन बाकी आहेत 19. श्री भरतबुवा पाटील वल्लभ. फारीभक्तपर्यंत श्री राम पाटील वल्लभ उपस्थित आहेत. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि आताच समालोचन करण्यासाठी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला प्रत्येक दिवशी ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे ते रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवशी त्यांचं योगदान आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. डे स्पर्धा पेंधर, त्यानंतर नाईट स्पर्धा वल्लभ, म्हणजे डे नाईट सेवा. आणि बरेच समालोचक आहेत आपले सर्वच की नेहमी डे नाईट सेवेमध्ये व्यस्त असतात. ओमकार, काय सांगशील त्याबद्दल? कोणी किती पण डे नाईट करू द्या, तुम्ही वन साइड आहात. तुमचा हात कोणीच नाही पकडू शकत. आपल्याला इतकीच गोष्ट माहिती आहे. 6 बॉल 19ची गरज आहे जवळत मैदानाच्या आत. कारण गडगे सर सध्या संदीप पाटील सर ट्रेंडिंग मध्ये अगदी यात शंका नाही आहे.
नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्याला आवाज संदीपजी पाटील सरांचा ऐकायला मिळेल. द मॅन बिहाइंड द टेनिस क्रिकेट. रायगड क्रिकेटला पुढे नेण्यामध्ये या व्यक्तिमत्वाचा देखील तितकाच मोठा सिंहाचा वाटा. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ प्रेसिडेंट रायगड कॉमेंट्री टीम. 6 बॉल 19ची गरज. वेळ अगदी आपण पाहताय या ठिकाणी थोडा जास्त जातोय. स्पीड अप करायचा आहे गेम. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19ची गरज. रात नाही ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता. जज्बा रुख मेरे दोस्त जीतने का. किस्मत बदले ना बदले लेकिन ये वक्त जरूर बदलता है, क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप है तो कल बरसात भी है. मागचे 3 ओव्हर्स काही टेन्शन नव्हतं जय हनुमान नितळसवरती. जसा मैदानावरती याला फलंदाज जितेश मडवी त्यानं 3 बॉलमध्ये केले रन्स 12. त्यानंतर या मॅच मध्ये 12 दोन्ही टीमचे वाजलेत. कारण 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रनची गरज. याच मैदानावरती 6 बॉल 28-30 आणि 6 बॉल 5 आणि 4 या अशा काही धावा कधी चेस होताना कधी डिफेंड होताना सारं काही चित्र आपण पाहिलंय. बट या मॅच कडे पाहिल्यानंतर प्रत्येक जण इतकंच म्हणेल, हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कई समंदर दरिया में नहीं गिरता. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्लॅन. रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईड बॉल. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल 18 रनची गरज. या 6 मधनं 2 मोठे फटके आले ना, चौकार किंवा षटकार, मॅच अंतिम बॉल पर्यंत जाणार. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये फक्त मोठे फटके जर का थांबवले गोलंदाज तेजस म्हात्रेनं तर मॅच जय हनुमान नितळसला जाणार. सोन्या पावशे रवी काठेने केलेली मेहनत, त्या मेहनतीवरती अगदी सेकंड इनिंग मध्ये संघर्ष उसाटणे गावाचा, त्याला रंग भरला जाईल का. फटका चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट, शॉट ऑफ द नाइट. ये तो सिर्फ झांकी है, अभी सेमीफाइनल फाइनल की कहानी बाकी है. लाजवाब षटकार येतोय. रस्ते मिळतील रे 1760. बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला एसडीसी की बात भी अलग है. सॉन्ग प्रॉपर टायमिंगला प्रॉपर आलाय. कर्तृत्वावरती विश्वास असणाऱ्याला नशिबाची भीती मुळीच नसते. 5 बॉलचा खेळ शिल्लक. मॅच 12 रनवरती आली आहे. लाईन खराब, लाईन खराब, लाईन खराब आहे तर टाइम खराब. कारण मागचा बॉल क्वालिटी होता. गोलंदाज तेजस म्हात्रेनं टाकला. एक्स्ट्रा कव्हरला फक्त उडवलं. इनसाइड आउटचा षटकार आला. आणि जर पहिल्याच बॉलवरती तुमचं स्वागत, फलंदाज म्हणतो स्वॅग से करेंगे आपका स्वागत, तर मॅच मध्ये दबाव तर बनणार ना. तेजस म्हात्रे वरती देखील मोठी जिम्मेदारी आहे. अनेक वर्ष तेजसनं अशा कठीण परिस्थितीतनं नितळसला सावरलंय. समीकरण बदललंय. 1 बॉल मध्ये आलेत 8, 5 बॉल मध्ये बाकी आहेत 11. जर या 5 बॉल मधनं 3 बॉल मैदानावरती बॅटिंग करतोय ना फलंदाज सागर पाटील, तर 2 बॉल बाकी ठेवून कदाचित मॅच फिनिश. फुल टॉस होता. सरळ चाललाय बॉल. डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा आलाय चौकार. आणि 4 न स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती 60 की 61. क्वेश्चन मार्क बाकी आहे, कारण बीमर साठी घेण्यात आला DRS. अंपायर कॉल. काही क्षणात निर्णय येईल. कदाचित 4 की 5. आणि हा डीप होतोय बॉल. बॅटर्स देखील बॅन झाले होते. फेअर बॉल आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी रन्स करायच्यात 7. पहिल्या 2 बॉल मध्ये धावा आलेत. मैदानावरती 12. अजूनही मॅच बॅलन्स नाही. हरलंय नितळस, नाही जिंकलंय. राज 11 वेलकम उसाटणे. जय हनुमान कमबॅक करेल का, की मैदानावरती वेलकम उसाटणे, वेलकम विक्ट्री. आज उसाटणे गावाला भेट देईल. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 4 रन बाकी आहेत. इथनं 7. सामना जिंकून दिला तर सागरला विसरणार नाही. आजच्या रात्रीमध्ये टीम वेलकम उसाटणे. हाफ ट्रॅकर बॅटची कडा नशिबानं दिली आहे 7. बॉल चालला लॉंग स्टॉपला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा धनी ठरला सागर. हा आहे तो 4.
रात अंधेरी है, लेकिन पता नहीं आज बिल्ले के घर पे सन्नाटा क्यों छाया हुआ। करंट कम्प्लिटली गायब होता या मॅच मधला, कुठेही अगदी आपण फ्यूज ना करंट देत नव्हतं जर तुम्ही टेस्टरनं चेक करताय तर. बट जिथे मैदानावरती याला फलंदाज जितेश त्यानं मारल्या 3 बॉलमध्ये 12, त्यानंतर मॅच मध्ये इंटर झाला आणि खऱ्या अर्थानं हे श्रेय जातं जितेश मडवीला जो नंबर 4 वरती याला मॅच जिवंत ठेवली. 6 बॉल 19, समीकरण मैदानावरती उरले 3 बॉल 4. आणि ज्या प्रकारे आपण म्हणालो षटकार आल्यानंतर येणारे 3 बॉल जर मैदानावरती स्ट्रायकर एंडला सागर पाटील बॅटिंग करतोय तर कदाचित त्या 19 धावा 2 बॉल बाकी ठेवून मैदानावरती फिनिश करण्याची क्षमता हा खेळाडू ठेवतो. 3 बॉल 3 रनची गरज आहे आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे 3 बॉल 3 तुम्हाला बनवाव्याच लागतील. तेजस मात्रे हलक्या हातानं सन्मान द्यायचा होता, आता केलं तरी काय. कधीपासून सुरू होती आक्रमकता, आता देण्याचा प्रयत्न केला सन्मान. त्यामध्ये मॅच मध्ये चित्र पुन्हा एकदा बदललंय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 रनची गरज आहे. एक चांगला बॉल मॅच मध्ये पुनरागमन, एक मोठा फटका मॅच फिनिश. सिंगल डबल मॅच शेवटच्या बॉलवर, पण जर कदाचित सिंगल आली तर स्ट्रायकर एंडला जितेश मडवी, डबल आली स्ट्रायकर एंडला सागर. अगदी मैदानावरती भरपूर काही चर्चा सुरू झाल्यात. सगळं काही क्रिकेटच्या पटलावरती शक्य आहे म्हणून तर क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. 2 बॉल 3, फुल टॉस बॉल लॉन्ग ऑन ला बाउंड्री लाइनच्या बाहेर. मैच फिनिश. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है, हार कर जीतने वाले को लोग MIDC में उसाटने के नाम से पहचानते हैं. वेल प्लेड सागर, वेल प्लेड संकेत, वेल प्लेड जीत एंड हार्ड लक टीम. जय हनुमान नितळस. तर थँक्स ओमकार शेट्टी. अतिशय दमदार लढत झाली. एका बाजूला आपण पाहतो राज 11 वेलकम उसाटणे विपक्ष जानुमान नितलस क्रिकेट संघ आणि या अतितटीच्या लढतीमध्ये राज 11 वेलकम क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय साकारला आहे. त्यांचा मी जानुमान मित्रमंडळ बोलप यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि